भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर राज्यसभेसाठी 24 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार, अंतिम 4 नावं निश्चित होणार। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन अध्याय सुरू, सुनेत्रा पवार पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा। वरळी डोममधील पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय, संघटना वाढीसाठी निष्ठेनं काम करणार, सुनेत्रा पवार यांचं हे विधान। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदी निवडीवेळी पार्थ पवार हे गैरहजर, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीला पार्थ पवार अनुपस्थित। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा। अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए आज प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता। नागरी उड्डाण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आज अहवाल येणं अपेक्षित। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घेतला, सगळं काही तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं। विधानसभेत थेट पुरावे दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। रोहित पवार शिवतीर्थ निवासस्थानी दाखल, राज ठाकरे यांची भेट घेणार, अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी चर्चा केली जाणार। मालेगाव महापालिकेतील नमाज पठण प्रकरणी कारवाई, विद्युत विभागातील कार्यालयात नमाज पठण झाल्यावर अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन, तर शहरात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती राष्ट्रवादीचा दावा, राष्ट्रवादी शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करेल, भाजपला विरोधी बाकावर बसवणार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांचा दावा। आज जागतिक मराठी भाषा दिन, दादरमध्ये मनसेकडून मराठी अभिजात पुस्तक प्रदर्शन, सर्व मराठी वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या हस्ते उद्घाटन। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन, ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज नगरी दुमदुमली, पारंपरिक वेशभूषेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग। द केरळ स्टोरी 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती, सेन्सॉर बोर्डानं मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याचं कोर्टाकडून नमूद।